नमस्कार जैन विद्यार्थी मित्र हो, मी अमोल देशमुख. वनरक्षक भरतीच्या संदर्भामध्ये एक अपडेट आलेला आहे. ही जी मागची जी 2023ची भरती झाली होती, तर त्या भरतीची निवड सूची कधी तयार करण्यात आली होती, यावरून त्याची वेटिंग लिस्ट कधीपर्यंत होती हा संदर्भ आपल्यासमोर येतो. आणि एकदा का वेटिंग लिस्ट संपली म्हणजे जाहिरात येण्याचे संकेत निर्माण होत असतात. ना आजच्या या व्हिडिओमध्ये ही आपली वेबसाईट आहे. या वेबसाईटवरून मी आपल्यासाठी जो निवड सूची ज्या दिवशी जाहीर झाली त्याचा तो अध्यादेश जो आहे तर तो मी तुमच्यासाठी आणलेला आहे. आपण बघूया. ही आपली महाराष्ट्र महाफॉरेस्ट.gov.in ही वेबसाईट आहे. सगळं काही आपला याच्यावरच असतं. ठीक आहे. नंतर पुढे जाण्यापूर्वी सरळ सेवा भरती जी आहे तर त्याची आपली बॅच सुरू झालेली आहे किंवा ही ऑलरेडी रेकॉर्डेड आहे. वनरक्षक भरतीची आपली बॅच आलेली सध्या नाही आहे. पण आता बघा, आता हे एक पत्र आहे. आता या पत्राच्या अन्वये तुम्हाला कळेल नेमकं की वनरक्षक भरती जी आहे तर ती कोणत्या टप्प्यात आहे आणि कशी येऊ शकते. ठीक आहे. बघा, आता हे जे पत्र आहे हे पत्र आहे पहा 1/2/2024चं पत्र आहे. कधीचं आहे हे? 2024चं हे पत्रक आहे. ठीक आहे. आणि याच्यात काय सांगितलेलं आहे बघून घेऊया. बघा, वनरक्षक भरती प्रक्रिया 2023 बद्दल 2023ची जी वनरक्षक भरती प्रक्रिया आली होती त्याच्याबद्दलचं आहे. आणि यामध्ये काय केलेलं आहे की अमरावती वनवृत्तातील वनरक्षक गट क संवर्गातील गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर करण्याबाबतचा हा काय आहे? शासन निर्णय आहे. ठीक आहे. महाराष्ट्र शासनाचा हा शासन निर्णय आहे. ठीक आहे. आता यामध्ये काय केलेलं आहे त्यांनी की वन विभागाची जाहीर संदर्भ दिलेला आहे, पत्र दिलेलं आहे, हे संदर्भ दिलेला आहे. न आता यामध्ये पहा, विषयांकित प्रकरणे सर्व संबंधित उमेदवारांना कळवण्यात येते की वनरक्षक गट क पदाचे प्रसिद्ध जाहिरातीचे अनुषंगाने संदर्भ 2 मध्ये अमरावती वनवृत्तातील वनरक्षक गट क संवर्गातील गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची यादी महाफॉरेस्ट.gov.in म्हणजे कोणती वेबसाईट? ही आपली ही वेबसाईट. याच्यावरती त्यांनी काय केलेली आहे? प्रकाशित केलेली आहे, प्रसिद्ध केलेली आहे. न आता त्या अनुषंगाने ठीक आहे, त्या अनुषंगाने शारीरिक तपासणी, कागदपत्र तपासणी, धावण्याची तपासणी करता सर्व उमेदवारांना 20/1/2024 ते 24/1/2024 म्हणजे 4 दिवसामध्ये काय झालं? फिजिकल झालं, रनिंग टेस्ट सगळी झाली आणि 1/2 म्हणजे 1 फेब्रुवारीला काय झालं? नंतरची ही जाहिरात म्हणजे जे आहे तर ते हे पत्र आलेलं आहे. ठीक आहे. नंतर पहा पुढे काय सांगितलेलं आहे. त्या अनुषंगाने 20/1/2024 ते या कालावधीत घेण्यात आलेल्या धाव चाचणीत जी रनिंगची टेस्ट झाली होती, प्राप्त गुण पुरुष उमेदवारांना किती 5 किलोमीटर आणि महिलांना किती 3 किलोमीटर धावण्याची त्यांची काय होती? हे होती परीक्षा होती. ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुण आणि एकत्र गुणांची बेरीज करून 1913 उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी लागली. ठीक आहे. 4 दिवसांमध्ये त्यांनी रनिंग टेस्ट घेतली आणि पोरांची मेरिट लिस्ट लावली असं सांगायचं आहे. गुणवत्ता यादी महाफॉरेस्ट याच्यावरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता उमेदवारांचे गुणाची गुणवत्ता सामाजिक समांतर आरक्षण, सामाजिक आरक्षण आणि समांतर आरक्षण ठीक आहे विचारात घेऊन त्यासोबत निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात येऊन महाफॉरेस्ट या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे. म्हणजे आता काय झालेलं आहे की 1/2/2024ला त्यांनी काय केलं की वेबसाईटवरती निवड यादी लावली आणि प्रतीक्षा यादी सुद्धा लावलेली आहे. ना आता निवड यादी पहा. आता पुढचं काय आहे? प्रादेशिक निवड समितीने तयार केलेली निवड सूची 1 वर्षासाठी किंवा निवड सूची तयार करताना ज्या दिनांकापर्यंत रिक्त पदे विचारात घेण्यात आलेले आहेत त्या दिनांकापर्यंत किंवा त्यापैकी जे अगोदर घडेल त्या दिनांकापर्यंत विधिग्राह्य राहील. त्यानंतर निवड सूची व्यपगत होईल. म्हणजे अगोदर जे दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील पदं आहेत तर त्यांची व्हॅलिडिटी किंवा त्यांची जी वेटिंग लिस्ट आहे तर ती 1 वर्षासाठी होती. पण 2 डिसेंबरचा जो GR आलेला आहे त्यांनी दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील जेवढी काही पदं आहेत तर त्यांची प्रतीक्षा यादी 2 वर्ष वाढवलेली आहे. हे संदर्भ आपल्याला 2 डिसेंबरच्या याच्यात आहे. मग आता जर समजा ही 1 फेब्रुवारी 2024ला जर ही यादी लागली असेल तर 1 फेब्रुवारी 2025ला 1 वर्ष झालं असेल आणि 1 फेब्रुवारी 2026ला ही वेटिंग लिस्ट एक्सपायर झाली. आता चालू आहे मे महिना म्हणजे ही वेटिंग लिस्ट एक्सपायर होऊन 3 महिने झालेले आहेत. आता वनरक्षक विभागामध्ये आपण जर RTI टाकला तर आपल्याला रिक्त पदांची माहिती येऊ शकते. आता जाहिरात येण्यासाठी आपल्याला अगोदर काय लागणार आहे की आपल्याला लागणार आहे आकृतीबंध, सुधारित आकृतीबंध सुधारित कशासाठी की मागच्या वेळेस आता या 2 वर्षामध्ये काही लोक रिटायर झालेले असतील, काहींची बढती झालेली असणार आहे. ठीक आहे. काही लोक एक्सपायर झालेले असतील तर त्यांचा आकडा कमी जास्त होतो.
म्हणून प्रत्येक 3 महिन्याला रिक्त पदांची यादी जी आहे तर ती इंटरनल प्रोसेससाठी ती करावी लागत असते आणि त्याचा आकृतीबंध तयार होतो. नंतर मग आपल्याकडे रिक्त पदाची माहिती येते आणि नंतर मग सदरील विभाग जाहिरातीसाठी प्रयत्न करत असतो. मागच्या 2 वर्षापासून वनरक्षक भरतीबद्दल काहीही अपडेट नाही, कारण की ऑलरेडी वेटिंग लिस्ट होती फेब्रुवारीपर्यंत. आता काही अपडेट आपल्याला जर मिळाले, जसं की आता चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी बाकीचं सांगितलेलं होतं की आता महसूल विभागाचा आणि वन विभागाचा दोन्ही एकत्रच विभाग आहे, तर आम्ही आता वनरक्षकांच्या बद्दल देखील काही ना काहीतरी अपडेट देऊ असं सांगितलेलं आहे. पण आता बघूया येणाऱ्या काळामध्ये किती लवकर अपडेट येतात, काय येतात. आशा करतो तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील ते नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच. थांबतो, पुन्हा भेटूया. राम राम.